नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMN नर्सिंग या यूट्यूब चॅनल तर आज एक महत्त्वाचा नवीन अपडेट आणलेला आहे. कर्करोग रुग्णालयातील आवश्यक पदे व त्यावर होणाऱ्या अंदाजित खर्चाचा तपशील जो आहे तो आपल्याला भेटलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये कर्करोग जे नवीन शासन काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि जे सध्या कार्यरत आहेत त्यामध्ये पदाची सेपरेट स्टाफ नर्स पदाची किती पदे आहेत, फक्त कर्करोग रुग्णालयातील हा अपडेट आहे. तर या ठिकाणी पूर्ण माहिती आहे यामध्ये. अंदाजित खर्च किती वगैरे, तर या ठिकाणी वर्ग 1 ची पदे या ठिकाणी दिलेली आहेत. तर या ठिकाणी 2 त्यानंतर हे एका रुग्णालयातील आवश्यक पदे आहेत. असे एकूण 7 रुग्णालय आहेत जे कर्करोगाच्या संबंधित आहेत. त्यामध्ये वर्ग 2 चे दिलेले आहेत अंदाजित पदे 7, त्यामध्ये 49 हे सर्व रुग्णालयातील, हे एका रुग्णालयातील 7 झाले. त्यानंतर वर्ग 3 म्हणजे फक्त नर्सेसचं या ठिकाणी मेन्शन केलेले, बाकीचे पदं या ठिकाणी मेन्शन नाही केलेले आहेत. वर्ग 3चे तर वर्ग 3चे जे पद आहेत तर नर्सेसमध्ये एका हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी 10 पदे लागत आहेत. तर एका हॉस्पिटलमध्ये कर्करोगाचे 10 पदे म्हणजे एकूण 7 हॉस्पिटल आहेत. 7 हॉस्पिटलचे हे 70 हे नवीन पदभरतीचे पदं तयार झालेले आहेत. तर या ठिकाणी कर्करुग्णालयातील शासकीय कर्करुग्णालय जे महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्ये हे 70 पदाची पदनिर्मिती ही तयार झालेली आहे. त्यामध्ये अंदाजित खर्च पण या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. तर अंदाजित खर्च जो आहे एकामध्ये 0.48 म्हणजे जवळपास खर्च हा 3.36 लाख 3,36,00,000च्या जवळपास हा अंदाजित खर्च या ठिकाणी दाखवलेला आहे. तर टीप यामध्ये एका रुग्णालयाची दिलेली आहे. शिर्डी संस्थानातील रुग्णालयामध्ये उपरोक्तानुसार पदनिर्मिती, पदभरती व त्या संदर्भाचे स्वतंत्र क्लीन तरतूद संस्थानामार्फत करण्यात आलेली, म्हणजे शिर्डीच्या यामधली ही पदभरती लवकरच येईल. या ठिकाणी त्यांना क्लीन चिट भेटलेली आहे. तर व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओ.